नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत अशी ही इंग्रजी या सर्व एपिसोडला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी अत्यंत आपले आभारी आहात. मित्रांनो, मला तुमचे व्हॉट्सअपचे मेसेज पाहून अत्यंत भावुक झालो. कारण काही लोकांनी म्हटलं की सर, तुमचा क्लास करण्याची प्रचंड इच्छा होती, परंतु कामाच्या व्यापेमुळं, नोकरीमुळं किंवा सगळ्या आपल्या लहान मुलांच्या गरजा सांभाळता तुमचा क्लास करण्याची इच्छा असूनसुद्धा आम्ही करू शकलो नाही. परंतु तुम्ही या व्हॉट्सअपवर क्लासची सुरुवात करून आमच्या इच्छा पूर्ण करण्याची एक चांगली संधी दिली. तर मित्रांनो, अशी ही इंग्रजीमध्ये आपण शिकलो की इंग्रजी शिकताना कुठल्या कुठल्या अडचणी येते. आपण पाहिलं आधी ब्रोकन इंग्लिश, स्पोकन इंग्लिश आणि नंतर नेटिव्ह इंग्लिश. तर ब्रोकन इंग्लिश म्हणजे काय? ब्रोकन इंग्लिश म्हणजे तुटकी मुटकी इंग्लिश. जशी आली तशी इंग्रजी बोलायचं. मला असं वाटतं की 5वा वर्ग, 6वा वर्ग आणि 7वा वर्ग मराठी मीडियमचा शिकलेला मुलगा हा कुठलाही 5वा वर्ग, 6वा वर्ग, 7वा वर्ग जर झाला असेल, तो इंग्रजी बोलण्यासाठी लायबल असतो. त्याला इंग्रजी बोलताच येतं. मग आपण इंग्रजी का बोलू शकत नाही? कारण हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ, मला असं वाटतं साधारणतः साधं इंग्रजी बोलायला 100 ते 200 शब्द मोर दॅन इनफ आहे. आणि ग्रामरचं सुद्धा तुम्हाला जास्त नॉलेज असण्याची गरज नाही. काही लोक ज्यांना बऱ्यापैकी ग्रामर येतं ते लोकांच्या चुका काढतात. ते म्हणतात की ग्रामरशिवाय इंग्रजी बोलण्यात काही अर्थ नाही. मग आर्टिकल्स, फक्त आर्टिकलचे 108 नियम आहे. कोण फॉलो करू शकतं? कोणीच फॉलो करू शकत नाही. मित्रांनो, होऊ शकते आपल्या चुका जास्त होतात, त्यांच्या चुका कमी होतात, बाकी काहीच नसतं. परफेक्ट वगैरे कोणीच नसतं. जे आपण आतापर्यंत जी इंग्रजी आपण शिकू शकलो नाही, त्याचा फक्त एकच आपला कन्सेप्ट आहे, आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे. आणि या जगात मित्रांनो कोणीच परफेक्ट नसतं. आय विल रिमेंबर अ स्टोरी. देअर वॉज अ renowned journalist and he visited so many countries. At the end of his life, when he became the 60 years age, जेव्हा तो त्याचं 60 वर्षाचं वय होते, one journalist asked him a questions. Sir, you up to now work in so many good new channels. You have written beautiful books. You are so famous. You are world famous. I have a questions. At the age of 60, why did not you get married? तुम्ही लग्न का नाही केलं? 60व्या वर्षी त्याला एक प्रश्न विचारतो की तुम्ही एवढे फेमस आहे, तुम्ही लग्न का नाही केलं? तो म्हणतो की I did not marry because I wanted to marry with a perfect girl. I wanted to marry with a perfect girl. मला एक परफेक्ट मुलगी पाहिजे होती. मला लग्नासाठी एक परफेक्ट मुलगी पाहिजे होती. मला एक परफेक्ट वाईफ पाहिजे होती. मग दुसऱ्या जर्नलिस्टना विचारलं की यू व्हिजिटेड सो मेनी कंट्रीज. एंटायर लाईफ यू वर ट्रॅव्हलिंग. सो डिड नॉट यू गेट अ गर्ल who was perfect according to you? तुम्ही हे सगळं जग फिरले. या जगामध्ये तुम्हाला
एकही मुलगी मिळाली नाही का जी परफेक्ट होती? तो म्हणला मिळाला ना, 4-5 मुली भेटल्या ज्या परफेक्ट होत्या. मग तुम्ही लग्न का नाही केलं? तर तो म्हणला की त्यासुद्धा परफेक्ट हजबंडच्या शोधात होत्या, मी परफेक्ट हजबंड नव्हतो. तर परफेक्ट या जगात कोणीच नसतं. परफेक्शनच्या चक्करमध्ये अजिबात पडायचं नाही. इंग्रजी जर शिकायचं असेल तर एक साधा उपाय आहे, पहिले ब्रोकन इंग्लिश सुरू करा. तुमच्यात हिंमत असेल तर 2 मंथ्स 2 महिने चुकीचं इंग्रजी बोला. जेवढं जास्त चुकीचं इंग्रजी बोलता येईल तेवढं चांगलं आहे. चुकीचं बोला. आपल्याला काय वाटतं, आपली एक फार मोठी चूक कशी होते मित्रांनो, आपण फार अहंकारी लोक आहे. आपण फार सूक्ष्म अहंकारी आहे. व्हॉट वी आर थिंकिंग आय एम गोइंग टू स्पीक ग्रॅमॅटिकली व्हेरी करेक्ट, अदरवाईज इट विल गुड फॉर मी नॉट टू स्पीक. आणि म्हणूनच आपण इंग्रजी बोलू शकत नाही. मी कॉर्पोरेटमध्ये काम केलं आहे. आय हॅव वर्क इन कॉर्पोरेट. I work in so many multinational companies. The thing which I observe in corporate, जे लोक टाय कोट मस्त ते मर्सडीज उतरताना तुम्ही जे बघता ना, ते मी फार जवळून बघितलं आहे. आणि मी अनुभव घेतलेला आहे, 90% लोक ब्रोकन इंग्लिश बोलतात. 90% लोक. पण त्यांचा रिचनेस, त्यांची स्टाईल, त्यांची येण्याची त्यांची ॲटिट्यूड हे बघून आपण एवढं हिप्नोटाईज होतो की ते चुकीचे बोलत आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि चुकीचं बोलण्यात याच्यात काही वावगं नाही, काहीच रॉंग नाही. एक वेळा काय झालं, मी माझ्या क्लासमध्ये बसलो होतो. इट वॉज अ ब्युटिफुल मॉर्निंग. अ बॉय केम अँड ही सेड मी, गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू? त्याने एवढा सुंदर म्हटलं मला, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? He spoke in such an American style that I did not think that he came to join my class. I was thinking that he came just to talk with me. Otherwise, his sister or brother maybe want to join my class and he came to inquiry. So he came and he said me, good morning sir, how are you? He spoke in such an American style. तो एवढ्या अमेरिकन स्टाईलनं बोलला, मला असं वाटलं याला इंग्रजी येत असेल बाबा. तो आला, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? आता मलाही माझा धंदा टिकून ठेवायचा होता. मी म्हटलं फाईन, म्हटलं प्लीज कम. तो आला, बसला. आय स्टार्टेड टू स्पीक इंग्लिश विथ हिम बिकॉज ही स्टार्टेड बाय हिमसेल्फ टू टॉक इन इंग्लिश विथ मी. सो इट वॉज माय जॉब बिकॉज I'm an English teacher. If somebody is speaking English with me, and if I'm using Marathi, so it's create the bad impressions. So I wanted to maintain my impressions. I started to speak English with him. माहीत होतं की याला क्लासची गरज नाही. फक्त काय ऐकलं होतं, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? मी त्याच्यासोबत इंग्रजी बोलणं सुरू केलं. त्याचा अवघडल्यासारखा मी चेहरा पाहिला. तो म्हटलं, मग मी मराठीतच म्हटलं, काय झालं रे? सर म्हणे एखादी बेसिक बॅच नाही का? म्हटलं बेसिक बॅच कोणाला पाहिजे? म्हटलं कोणाला हवी? म्हटलं बेसिक बॅच. तर म्हणे मलाच पाहिजे. म्हटलं तू तर इंग्लिश बोलला. नाही हो सर म्हणे, तेवढंच येते म्हणे. तर जे इंग्रजी बोलणारे लोक असते ना, ते थोडंसं इंग्रजी बोलतात आपल्यासोबत. आपण पहिलेच मेलं असतो. आपण तर इंग्रजीच्या नावानं पहिलेच कोमात असतो. त्याचं इंग्रजी ऐकलं का मरून जातो. पण तो जर इंग्रजीचं बोलला तर तुम्ही चुकीचं इंग्रजी बोलण्याची हिंमत करा. तर पहिले आहे ब्रोकन इंग्लिश. तर आणि माझे सगळे एपिसोड स्टेप बाय स्टेप पहा. आता हा होता अशी ही इंग्रजीचा पाठ 3. आता पुढचा 4था पार्ट नंतर 5वा पार्ट स्टेप बाय स्टेप पहा. मी 5 ते 7 मिनिटाचा बनवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओज व्यवस्थित पाहू शकले पाहिजे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पोकनबद्दल सांगेल आणि नेटिव्हबद्दल सांगेल. धन्यवाद.